नमस्कार. आवाज पुस्तकांचा मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, जिथे पुस्तकांना आवाज मिळतो. जर तुम्हाला विचारांना स्पर्श करणारी पुस्तकं ऐकायला आवडत असतील, तर ही यात्रा तुमच्यासाठीच आहे. आज आपण ऐकणार आहोत एक असं पुस्तक जे आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट आठवण करून देतं. प्रत्येक अंत हा नव्या प्रारंभाची सुरुवात असतो. या पुस्तकाचं नाव आहे अंत अस्ति प्रारंभ. द एंड इज द बिगिनिंग. भाग 15वा. अंत अस्ति प्रारंभ. अंत अस्ति प्रारंभ. शेवट हीच खरी सुरुवात आहे. कुठल्याही गोष्टीचा अंत ही नवीन गोष्टीची सुरुवात आहे. या भूतलावर शाश्वत असं काहीच नाही. तरीही इथे काहीच नाशवंत देखील नाही. कारण जिथे संपतं तिथूनच काहीतरी सुरू होतं. रात्र संपली की दिवस सुरू होतो. सूर्य मावळला की चंद्रोदय होतो. झाड पडलं की त्या ठिकाणी नवीन बीजारोपण होतं. माणूस मेला की त्याचा आत्मा दुसऱ्या जन्माकडे प्रस्थान करतो. अशा एक ना अनेक घटनांमधून आपल्याला निसर्ग, अध्यात्म, अनुभव हे सांगत असतात की शेवटातून नवीन काहीतरी सुरुवात होणार असतं. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रारंभ आणि समाप्ती या दोन अंशांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. प्रत्येक गोष्ट असो ती साधी प्रारंभाची प्रक्रिया असो किंवा संपुष्टात येणारा समारोप, या दोन घटकांच्या संयोगानेच व्यक्तीच्या यशाची गाथा लिहिली जाते. प्रारंभ म्हणजे नवे संकल्प, नवीन आव्हाने आणि जीवनाच्या नवीन वाटा शोधण्याची क्षमता. तर अंत म्हणजे पूर्णत्व, शिस्त आणि त्यातून मिळालेला ज्ञानाचा समारोप. प्रारंभाच्या काळात नव्या मार्गाचे अनुसरण करताना अनेक अडचणी आणि संकोच येतात. परंतु त्या अडचणींना सामोरे जाताना आपण आपल्या अंतर्गत सामर्थ्याचा शोध घेतो आणि एक नवीन दृष्टिकोन प्राप्त करतो. प्रारंभाची गोडी त्या खऱ्या जिद्दीची आणि धैर्याची तपासणी असते, जी व्यक्तीच्या संकल्पशक्तीला उत्तेजन देते. प्रत्येक प्रारंभ हा एक नवीन शिकण्याची संधी असते, जो व्यक्तीला आत्मज्ञान, समर्पण आणि दृढतेच्या मार्गावर नेतो. अंताच्या टप्प्यावर एका प्रक्रियेला पूर्णत्व प्राप्त होत असते आणि त्या प्रक्रियेतून शिकलेल्या गोष्टीने सारांश मिळवता येतो. प्रत्येक समाप्तीच्या स्थितीत आपण पूर्वीच्या प्रयत्नांचा आणि संघर्षांचा विचार करतो आणि त्या आधारावर भविष्याची दिशा ठरवतो. अंतिम टप्प्यावर प्राप्त झालेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग भविष्याच्या योजनांमध्ये केला जातो. यामुळे अंत अस्ति प्रारंभ हे म्हणणे म्हणजेच प्रत्येक समाप्तीचा प्रारंभ करण्यासाठी एक पायरी आहे आणि प्रत्येक प्रारंभाचा अंत म्हणजेच पुढील यशाच्या मार्गावर एक नवीन प्रारंभ आहे. शेवटी प्रारंभ आणि अंत या दोन्ही प्रक्रियांचा समावेश जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात असतो. हे दोन घटक एकमेकांवर अवलंबून असतात आणि त्या एकत्रितपणे व्यक्तीच्या संपूर्ण विकासात महत्त्वाची भूमिका बजावतात. अंत अस्ति प्रारंभ या तत्वज्ञानानुसार प्रत्येक समाप्ती एका नवीन प्रारंभाची जणू वाच्यता करते आणि प्रत्येक प्रारंभ हा जीवनाच्या असीम आणि प्रगल्भ यात्रेचा एक भाग ठरतो. त्यामुळे जीवनात यशाच्या दिशेने चालताना प्रारंभ आणि अंत यांचा योग्य समज ठेवून त्यांच्या दरम्यानच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ घेत आपले मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. आपण जर हे पुस्तक वाचताना या शेवटच्या पानापर्यंत आले असाल, तर तुमच्या अंतानंतरच्या आरंभाला सुरुवात झालेली आहे. आरंभ आणि अंत या नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही बाजू एकमेकांपासून विभक्त नाहीत की एकमेकांशिवाय पूर्ण देखील नाहीत. आयुष्यात अनेक परिस्थिती येतात जिथे आपल्याला सगळं काही संपलं आहे अशी भावना उफाळून येते आणि आपण अचानकपणे थांबून जातो. थांबतो म्हणजे काय? आपण विचार करणे सोडून देतो. आपले विचार आपल्या कृतीत उतरवायचे असताना आपण निराश होऊन थांबून जातो. ही निराशाच आपल्याला अपयशाच्या दरीत ढकलून देते आणि मग आपण एका अशा कोशात जाऊन अडकतो जिथून निघणं कदाचित आपल्याला शक्य होत नाही. हळूहळू आपण सर्वार्थाने विरक्त होऊ पाहत असताना एक हलका असा आशेचा किरण आपल्या नजरेच्या टप्प्यात येतो. मग सुरू होतो एका नव्या दिशेने ध्येयाचा प्रवास. हा प्रवास उलगडत जातो. या प्रवासात आपण केलेल्या चुकांमधून शिकत जातो. आलेल्या अनुभवांची शिदोरी घेऊन नवीन ध्येयाकडे वाटचाल करू लागतो. या नवीन प्रवासात सुद्धा अनेकदा अशी वेळ येते की गतकाळापेक्षाही भयंकर अनुभव आपल्याला येतात.
नैराश्याची तीव्रता ही प्रचंड प्रखर अशी असते आणि एका क्षणाला व्यक्ती जीवन संपवण्याच्या उद्देशाने विचार करू लागतो. पण मित्रांनो, थोडंसं थांबा. आत्महत्या हा काही शेवटचा पर्याय नव्हे, किंबहुना हा कुठला पर्यायच नाही. आत्महत्या ही भेकड आणि पळपुट्या स्वभावाचा आणि निर्णय न घेऊ शकणाऱ्या वृत्तीचं प्रतिनिधित्व करतो. ज्याला खंबीरपणे संकटांना तोंड देता येत नाही, तो जीवन संपवण्याचा विचार करतो. पण धर्म सांगतो की जीवन देणं आणि संपवणं हे ईश्वराच्या हातात आहे आणि ईश्वराच्या निर्णयात आपण हस्तक्षेप करणं म्हणजे मूर्खपणाच आहे. या भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाच्या जीवनाचं काही ना काही उद्दिष्ट आहे. या उद्दिष्टांची पूर्तता झाल्याशिवाय मृत्यूचा देखील स्वीकार करू नये. हे श्रीकृष्णाने गीतेत सांगितलं आहे. अंत ही न टाळता येणारी घटना आहे, पण अंत त्यालाच असतो ज्याला आरंभ असतो. कारण कसं असतं ना, की आपण जीव झोकून जोपर्यंत संघर्ष करीत नाही, तोपर्यंत आपण सुरू केलेल्या कुठल्याच गोष्टीला महत्त्व नसतं आणि जे सुरू होणार आहे ते कधी ना कधी संपणार आहे. ही स्वीकृत भावना आपल्या मनात अनंत काळासाठी जेव्हा आपण रुजवतो, तेव्हा आपली निवड संघर्षमय परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी नियतीने केलेली असते. पण सुरुवात करणं कठीण आहे आणि हे कठीण पाऊल आपण आवर्जून उचलायला हवं. हे पाऊल उचलताना विचारांची प्रखरता, ध्येयप्राप्तीची जिद्द आणि आपल्या तत्वांची एकनिष्ठता जर असेल, तर कोणतीही गोष्ट कठीण नाही. पण हा प्रवास करत असताना आपण नेमक्या आयुष्यात काय काय चुका केल्या यावर पूर्ण विचार करून त्या पुन्हा होऊ नये यावर भर दिला पाहिजे. कारण आपल्याला आयुष्य पूर्णपणे घडवायचं आहे. त्यामुळे चुका स्वीकारून आपल्याला जायचंय. त्या स्वीकारलेल्या चुकांमधून घटनात्मक बदल घडवत आपल्याला उज्ज्वल असं भविष्य घडवायचंय. हा माइंडसेट घेऊनच काम करायला शिकायचं आहे. आपण जितके भूतकाळात अडकून पडू, त्याहून अधिक मागे खेचले जाऊ. त्यापेक्षा मूव्ह ऑन करायला जमवायलाच हवं. मित्रांनो, मूव्ह ऑन करायचं असेल तर आपल्याला त्यातून बाहेर पडण्याचं धाडस करायला आपण पाऊल उचललं पाहिजे. कारण धाडस तोच करू शकतो ज्याच्यात हिंमत असते आणि त्यालाच या जगात किंमत असते, हे आपल्याला विसरून चालणार नाही. धाडसाने जीवनाला सामोरं जाता आलं की आपोआप मनातून नैराश्याच्या विचारांचा त्याग होतो. आपल्याकडे जुने जाणते लोक सांगायचे की जीवघेणे धाडस करू नये, कोर्टाची, पोलीस ठाण्याची पायरी चढू नये. पण मी म्हणेन की आयुष्यात एकदा तरी अशा गोष्टींचा अनुभव घ्यायला हवा. कारण हा अनुभव आल्यानंतर आपल्याला कळतं की त्या त्या प्रसंगात आपण काय करायला हवं, कुठल्या गोष्टीसाठी कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचं, कोणत्या कोर्टात काय दाखले द्यायचे हे शिकायला मिळतं. आणि मित्रांनो, मी म्हणेन की असे अनुभव घेतल्यानंतर आपण काय करावं आणि काय करू नये याची शिकवण आपसुकच मिळून जाते. या शिकवणीमधून वेगवेगळ्या संधी आपल्याला मिळतात. त्या प्रत्येक संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. त्या संधीचं सोनं करून काहीतरी चांगलं असं करून दाखवायचं आहे. आपण नाही केलं तरी दुसरं कोणीतरी ते कार्य करणारच आहे. मग ते काम आपण का बरं करू नये? त्याचा उपयोग आपण का करून घेऊ नये? त्यामुळे संधी ओळखून काम हातात घ्या आणि लवकर कामाला लागा. संधी आली म्हणजे अडथळे आलेच आणि त्या प्रत्येक अडथळ्याला आपल्याला हिमतीने सामोरं जायचं आहे. त्या अडचणींवर आपल्याला मात करायची आहे. ही मात करताना आपल्याला तंत्रशुद्ध, कौशल्यपूर्ण असणं आवश्यक आहे. संधीच्या शोधात निघालेल्या व्यक्तीला कधी ना कधी ती संधी आपल्या दृष्टीपथात येते. मग आपण कुशाग्र बुद्धिमत्तेची चुणूक या क्षणी दाखवायलाच पाहिजे. बुद्धिमत्ता, कलागुण हे प्रत्येक व्यक्तीत जन्मताच असतात. काही जण ते स्वतःमध्ये विकसित करत जातात. पण आपल्यावर आलेल्या वाईट वेळेत या सर्व गोष्टी धूसर होत असलेल्या बघून आपण खंत करीत बसतो. पण मित्रांनो, वेळ ही प्रत्येकाची येते. आज आपला काळ जरी वाईट असला तरी आपल्याला तो आपल्या प्रयत्नांमधून ती वाईट वेळ आपण बदलवू शकतो. यावर ठाम असा विश्वास आपण स्वतःवर दाखवायला हवा. परिस्थितीला घाबरू नका. देव संघर्षही त्याच्याच वाट्याला आणतो ज्यांच्यामध्ये लढण्याची क्षमता असते. त्यामुळे वेळेला दोष देण्यापेक्षा स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासावर भर देऊन कामाला लागा आणि जग पादक्रांत करायला सुरुवात करा. या वाईट काळात मात्र तुम्ही संगत कशी निवडता यावर तुमचं पुढचं भवितव्य आधारित आहे. वाईट काळात सोडून देणाऱ्या लोकांना तुम्ही चांगल्या वेळेत जर महत्त्व देत असाल तर तुम्ही पुन्हा त्याच चुका करत आहात.
आणि तीच वाईट वेळ पुन्हा आयुष्यात आणत आहात याचं भान ठेवायला शिकायला हवं. जोपर्यंत आपण सिद्ध होऊन दाखवत नाही, तोपर्यंत अज्ञातवास स्वीकारून तयारी करायला हवी. कारण आपल्या वाईट काळात 100 रुपयाची मदत न करणारे लोक आपल्या चांगल्या काळात आपल्याला कर्जबाजारी करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. त्यासाठी संगत ही विचार करूनच निवडा आणि येणारे धोके खोडून काढा. ध्येयाकडे मार्गक्रमण करताना आपल्याला बोलता येणं फार आवश्यक आहे आणि त्या प्रवासात आपण काय बोलतो, कसं बोलतो याकडे लक्ष देऊन त्यावर काम करायला हवं. कुठे निर्णयक्षमता दाखवायची, कुठे नाही बोलायचं आणि किती मर्यादित बोलायचं यावरून आपली माणूस म्हणून किंमत ठरते. जर आपण अवास्तव बोलत असलो तर जग आपल्याला वेडा म्हणून सोडून देतं. त्यापेक्षा आपण स्वतःच्या बोलण्याकडे लक्ष देऊन त्याच्यावर भर दिला तर कदाचित लोकांमध्ये आपली प्रतिमा महत्वाच्या व्यक्ती म्हणून अधोरेखित होते आणि आपल्या शब्दांना वजन प्राप्त होतं. त्यामुळे आपण बोलण्यावर नियंत्रण आणि शब्दांचं महत्त्व वाढवून जगायला सुरुवात मात्र करायलाच हवी. माणसाचं महत्त्व वाढायला लागलं की हितशत्रूंची संख्या वाढायला लागते. ही संख्या वाढली की मग महाभारत घडतं. हा इतिहास आहे. जर आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं आहे तर आपल्याला लढायला शिकलं पाहिजे. कारण ज्याला लढता येतं तोच खरा योद्धा असतो आणि तोच या विश्वात स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवू शकतो. ज्याला लढता येत नाही त्याला हे जग गुलाम बनवतं आणि ज्याला गुलामी स्वीकारार्ह नाही तो व्यक्ती राज्य करणारा असतो. हे विसरून चालत नाही. तुमच्यात लढवय्या बाणा, उत्तम वक्तृत्व शैली, कुशाग्र निर्णय क्षमता असेल तर आपल्याला राज्य करण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आणि आपल्याला राज्य करायचं असेल तर आपण सर्वप्रथम गुलामगिरीची मानसिकता सोडूनच ध्येय निश्चित करायला शिकायला पाहिजे. ध्येय निश्चित करताना आपला गुरु कोण यावर आपण कटाक्ष टाकला पाहिजे. आपला गुरु हा योग्य दिशा देणारा, कठीण प्रसंगात भक्कम बनवणारा असला की आपण कधीही पराजित होऊ शकत नाही. त्यामुळे गुरु निवडताना आपण चूक करू नये आणि चुकीच्या लोकांना गुरु तर करूच नये. गुरु मिळवायचा असेल तर आपण प्रथमतः माणसं ओळखायला शिकायला हवं. एकदा का माणसं ओळखता यायला लागलं की आपला गुरु कोण आहे हे सुद्धा लगेचच समजतं आणि मग मात्र आपल्याला योग्य रस्ता दाखवणारा व्यक्ती योग्य वेळी सापडतो. आपल्याला गुरु मिळाला, आपण लढायला शिकलो, बोलायला शिकलो, आपल्या संपलेल्या आयुष्यातून आपण पुन्हा एकदा प्रारंभ केला आणि मग आपण जमवायचे आहेत ते म्हणजे आपले अस्त्र आणि शस्त्र. आपली बुद्धी म्हणजे आपलं अस्त्र आणि सोशल मीडिया म्हणजे आपलं शस्त्र. सोशल मीडिया हे पुढच्या अगणित वर्षांचं असं भविष्य आहे जिथून आपण भरारी घेऊ शकतो, प्रगती करू शकतो, पैसा कमवू शकतो, नाव कमवू शकतो. त्यामुळे आपण सोशल मीडियाचं जग समजून घेऊन त्याच्या खाचखळग्यात उतरून त्याचे बारकावे आता शिकायला पाहिजे. कारण सोशल मीडिया हेच भविष्य, हेच त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ते अंगीकारून आपण तिथून आपल्या ताकदीची, आपल्या कलेची, आपल्या गुणांची ओळख आपल्याला या संपूर्ण विश्वाला करून द्यायची आहे आणि दाखवून द्यायचं आहे की संपलो नाही आणि संपणारही नाही. आपण अंतातून सुरुवात करून भरारी घेतली आहे संपूर्ण जग आपल्या पंखाच्या छायेखाली घेण्यासाठी. कारण अंत अस्ति प्रारंभ म्हणजेच द एंड इज द बिगिनिंग. जर या आवाजाने तुम्हाला काही जाणवून दिलं असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि कॉमेंटमध्ये नक्की लिहा हे शब्द मला कुठेतरी भिडले.